शाहू महाराजांना विशाळगडावर जाण्यापासून रोखल्याची आता ही महत्त्वाची मोठी बातमी समोर येते आहे। शाहू महाराजांना पांढरेपाणी परिसरात पोलिसांनी अडवलंय। विशाळगड परिसरामध्ये जमावबंदी लागू असल्याने ही अडवणूक करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। विशाळगड परिसरामध्ये पोलिसांचा सध्या मोठा फौजफाटा तैनात आहे। खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील या सगळ्यानंतर आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळालं। अतिक्रमण काढण्याबद्दल कुणाचंही दुमत नव्हतंच। अरे तुम्ही उठा की रे, कॅमेरा काढा ना। या पुढे जाऊ देत की ते बोलवलं त्यांना, पुढे जाऊ देत ना। मागवा की सगळे नव्हते रे, मागे शाहू महाराजांना विशाळगडावर जाण्यास रोखल्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत। सध्या या सगळ्या परिसरामध्ये सध्या चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जमावबंदी आदेश लागू आहेत आणि त्यामुळे शाहू महाराज आणि सतेज पाटील यांना विशाळगडावर जाऊ दिलेलं गेलं नसल्याचं समोर येताना दिसतंय। पांढरेपाणी परिसरातच शाहू महाराज आणि सतेज पाटील यांना पोलिसांनी अडवलेलं होतं। दरम्यान यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। एकदा महायुतीच्या सरकारची भूमिका स्पष्ट आहे। गड किल्ल्यांवरचं अशा पद्धतीचं अवैध अतिक्रमण या पवित्र स्थानावर होता कामा नये। आणि एवढंच नव्हे तर आम्ही पुन्हा एक पाऊल पुढे जाऊन सांगतोय की याचं संरक्षण संवर्धन झालं पाहिजे। 2013च्या आसपास याच्यासाठी 13-14 कोटी असायचे। आता माननीय एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी आणि अजितदादांनी 850 कोटीच्या आसपास, म्हणजे 800 कोटीपेक्षा जास्त रक्कम आता उपलब्ध करून दिली याच्या संवर्धन संरक्षणासाठी। तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की याचं राजकारण कोणी करता कामा नये। दुर्दैवाची बाब आहे की ज्या शाहू महाराजांनी, राजर्षी शाहू महाराजांनी देशाला समता, बंधुत्व आणि एकता शिकवली, त्या शाहू महाराजांच्या वारसदाराला आज विशाळगडावरून जाण्यापासून रोखण्यात येत आहे। या महाराष्ट्राचा अपमान आहे। हा वारसा आपण काय सांगतो तर फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, त्या शाहूंच्या वारसदाराला जे खासदार झाले, बहुसंख्याक लोकांनी निवडून दिलं, त्यांना तुम्ही अडवताय। ज्यांना अडवायला पाहिजे होते काल ते अडवले नाही, त्यांनी जाऊन नासधूस केली। म्हणजे ह्या सरकारचा प्लॅन एवढाच आहे। कोल्हापूरच्या दंगलीमध्ये सुद्धा कोल्हापूरची लोकच नव्हती, ती बरोबर धारकरी होती। ती कोणी पाठवली होती परत नाव घ्यायला लावू नका मला। आणि कालचं सुद्धा धारकरी होते आणि कोणी पाठवले होते हे मला सांगायला लावू नका। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। विजय, शाहू महाराज आणि सतेज पाटलांना विशाळगडावर जाण्यापासून पोलिसांनी रोखलं, त्यांना अडवलं गेलं, काय नेमकी तिथली सध्याची परिस्थिती आहे? अजिंक्य अगदी बरोबर आहे, कारण शाहू महाराज हे या ठिकाणी सगळे परिस्थिती आहे ती शांत करण्यासाठी जात आहेत। त्या ठिकाणी जे नागरिकांचे जे म्हणणं आहेत ते ऐकण्यासाठी जात आहेत। मात्र शाहू महाराज असतील, सतेज पाटील असतील, त्याचबरोबर इंडिया आघाडीचे सगळे जे पदाधिकारी आहेत ते त्या ठिकाणी चर्चा करायला, त्या लोकांचे जे गाऱ्हाणे आहेत ते ऐकून घेण्यासाठी जात आहेत। मात्र अशा वेळी या सगळ्या शाहू महाराजांना देखील या ठिकाणी सोडलं जात नाही। या ठिकाणी मोठे बॅरिकेड्स लावले, पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावला। इथल्या सगळ्या नागरिकांचं एकच म्हणणं आहे की ज्यावेळी 14 तारखेला ही घटना घडली त्यावेळी पोलिसांनी कुणाला अडवलं नाही। त्यावेळी पोलीस कुठे गेले होते की आता या ठिकाणी तुम्ही अडवताय, मात्र त्यावेळी पोलिसांनी का अडवलं नाही, अशा पद्धतीची भूमिका आहे ती या ठिकाणी गेली। माध्यमांना देखील या ठिकाणी जाऊ देत नाहीत, माध्यमांना देखील या ठिकाणी आतमध्ये जाण्यासाठी आंदोलन करावं लागते, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आता काही मोजक्या लोकांना हे सोडतात का प्रशासन, पोलीस प्रशासन सोडतं का, हे खरं तर पाहावं लागणार आहे। अजिंक्य, ठीक आहे विजय, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल, आणि या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।